नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून योगेश गाडेकर आणि भारती ताजमपुरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे, तर मनसेकडून मयुरी पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपचे स्थायी समिती सदस्य माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, सरिता सोनवणे, आदिती पांडे, जयश्री गायकवाड, इंदुमती खेताडे, मच्छिंद्र सानप, दीपाली कुलकर्णी यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. आपण पाहिलं की स्थायी समितीचे सन्माननीय सदस्य यांची निवड झालेली आहे. पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप मनस्वी अभिनंदन. नाव पुकारते. श्रीयुत मुकेश दिलीप शहाणे, भारती अंबादास ताजनपुरे, गाडेकर योगेश लक्ष्मण, माधुरी गणेश बोलकर, नितीन बाळा संपतराव निगळ, पल्लवी राहुल गणोरे, दीपाली सचिन कुलकर्णी, इंदुबाई सुरेश खेताडे, आदिती ऋतुराज पांडे, सरिता रामराव सोनवणे, जयश्री अजित गायकवाड आणि मच्छिंद्र बाळासाहेब सानप. सौ मयुरी अंकुश पवार, किरण पुंजाराम गामणे, राहुल अशोक दिवे आणि रंजनाताई बोराडे यांच्याकडून माननीय स्थायी समिती खालील सदस्यांची नियुक्तीबाबत माननीय महोदय, उपरोक्त विषयांवर व प्राप्त झालेल्या संदर्भीय पत्रानुसार नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी शिवसेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, शहर विकास आघाडीच्या वतीने खालीलप्रमाणे सदस्यांच्या स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी शिफारस करण्यात येत आहे. 1. माननीय सौ मयुरी अंकुश पवार. 2. माननीय किरण पुंजाराम गामणे वंशात दराडे. 3. माननीय राहुल अशोक दिवे. 4. माननीय रंजना प्रकाश बोराडे. तरी वरील सदस्यांची माननीय स्थायी समिती नियुक्त करण्यात आली. श्री श्याम धर्मराज बडोले, गट नेता भाजपा नाशिक महानगरपालिका यांच्याकडून दिनांक 16/2/2026 रोजीचे माननीय महासभेत भारतीय जनता पार्टीचे खालील माननीय सदस्यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करून घोषणा करण्यास विनंती आहे. सदस्य आहेत: 1. माधुरी गणेश बोलकर. 2. नितीन बाळा संपतराव निगळ. 3. पल्लवी राहुल गणोरे. 4. दीपाली सचिन कुलकर्णी. 5. इंदुबाई सुरेश खेताडे. 6. आदिती ऋतुराज पांडे. 7. सरिता रामराव सोनवणे. 8. जयश्री अजित गायकवाड. 9. मच्छिंद्र बाळासाहेब सानप. सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक.